हम्म. एका बाजूला आहे कल्पकतेचा महासागर आणि दुसऱ्या बाजूला आहे माहितीचा अथांग साठा. खरंय. आजच्या या विशेष सखोल विश्लेषणात म्हणजे आपल्या या डीप डाईव्हमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगातल्या दोन सर्वात मोठ्या नावांची समोरासमोर लढत पाहणार आहोत. हो, आणि आजचा आपला माहितीचा प्रवास एका अशा विषयावर आहे ज्याची चर्चा सध्या तंत्रज्ञान विश्वातच नाही तर सगळीकडेच सुरू आहे. बरोबर. आपण आज ChatGPT आणि गुगल जेमिनी या दोन महाकाय AI टूल्सची अगदी सविस्तर तुलना करणार आहोत. आणि यासाठी आपल्याकडे काही अतिशय रंजक रिसर्च पेपर्स आणि आर्टिकल्स आहेत. हो, जसे की आर्किटेक्ट्स ऑफ इंटेलिजन्स कम्पेअरिंग ChatGPT अँड गुगल जेमिनी आणि गुगल जेमिनी अ कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईड. नक्कीच. या साहित्यामध्ये या दोन्ही मॉडेल्सच्या आर्किटेक्चरपासून ते त्यांच्या दैनंदिन उपयोगापर्यंत सर्व गोष्टींचं खूप छान विश्लेषण केले आहे. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट हे आहे की या दोन्ही टूल्सची खरी ताकद काय आहे. त्यांच्यात नेमका तांत्रिक आणि व्यावहारिक फरक काय आहे. अगदी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही तांत्रिक गोंधळात न अडकता दैनंदिन कामात त्यांचा स्मार्ट पद्धतीने वापर कसा करता येईल हे आपण आज सोप्या भाषेत उलगडून सांगणार आहोत. बरोबर. म्हणजे अशी कल्पना करूया की एका ऑफिसमध्ये दोन अत्यंत हुशार सहाय्यक आहेत. पण दोघांची काम करण्याची पद्धत अगदी वेगळी आहे. हो, एक सहाय्यक अतिशय कल्पक आहे जो उत्तम कथा रचू शकतो. तर दुसरा सहाय्यक एखाद्या मोठ्या ग्रंथालयासारखा आहे जो क्षणात हजारो पानांची माहिती वाचून त्यातून अचूक निष्कर्ष काढू शकतो. हे उदाहरण खरोखरच या दोन्ही टूल्सचे स्वरूप अतिशय सोप्या पद्धतीने स्पष्ट करते. हो, मलाही तसंच वाटतं. पण या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. आपण ज्या टूल्सबद्दल बोलत आहोत ती केवळ जुन्या सर्च इंजिनसारखी काम करत नाहीत. म्हणजे कसं? म्हणजे आपण एखादा प्रश्न विचारला आणि त्यांनी इंटरनेटवरील 4 लिंक समोर आणून ठेवल्या असे इथे होत नाही. आपण जनरेटिव्ह एआयच्या जगात प्रवेश केला आहे. हे जनरेटिव्ह मॉडेल आहे. हो, आणि या संदर्भात एक छोटीशी पण महत्त्वाची पार्श्वभूमी अशी की आज आपण ज्याला गुगल जेमिनी म्हणून ओळखतो ते काही एका रात्रीत निर्माण झालेले नाही. बरोबर. पूर्वी गुगलचे AI मॉडेल गुगल बार्ड म्हणून ओळखले जात होते. अगदी बरोबर. त्याचेच हे पुढचे अत्यंत प्रगत आणि नव्याने डिझाईन केलेले रूप म्हणजे जेमिनी आहे. म्हणजे ही चर्चा फक्त दोन वेगळ्या कंपन्यांच्या प्रोडक्ट्सची नाहीये. नाही, अजिबात नाही. ही माहितीवर प्रक्रिया करण्याच्या दोन पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनांची चर्चा आहे. हा मुद्दा खरोखरच विचार करण्यासारखा आहे. चला तर मग सुरुवातीला ओपन AIने बनवलेल्या ChatGPT कडे वळूया. नक्कीच. आपल्याकडील संदर्भ साहित्यानुसार कल्पकतेच्या आणि नैसर्गिक संवादाच्या बाबतीत हा खऱ्या अर्थाने एक राजा आहे. हो, तो शब्द अगदी योग्य आहे. जेव्हा लेखनाचा किंवा काहीतरी नवीन तयार करण्याचा विषय येतो तेव्हा ChatGPT किती प्रभावी ठरते हे अनेकदा दिसून आले आहे. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की तांत्रिकदृष्ट्या हे इतके हुशार कसे वाटते. यामागे नक्की कोणती यंत्रणा काम करते हे मला जाणून घ्यायचं होतं. यामागे तांत्रिक गणित समजून घ्यायचे असेल तर आपल्याला कॉन्टेक्स्ट कॅपॅसिटी किंवा कॉन्टेक्स्ट विंडो ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. कॉन्टेक्स्ट विंडो म्हणजे काय? कॉन्टेक्स्ट विंडो म्हणजे एखादं AI टूल एकाच वेळी किती माहिती डोक्यात ठेवू शकते आणि त्यावर प्रक्रिया करू शकते. अच्छा. संदर्भ साहित्यात स्पष्ट केल्यानुसार सध्याच्या प्रगत ChatGPTची कॉन्टेक्स्ट कॅपॅसिटी साधारणपणे 1,28,000 म्हणजे 128K टोकन्स इतकी आहे. 128K टोकन्स म्हणजे टोकन्स नक्की काय असतात? तर ते शब्दांचे किंवा शब्दांच्या भागांचे छोटे तुकडे असतात. ओके. 128K टोकन्सचा आवाका समजायचा झाला तर असं समजा की हे मॉडेल एकाच वेळी साधारण एका मध्यम आकाराच्या कादंबरी इतकी किंवा 300 पानांच्या पुस्तका इतकी माहिती लक्षात ठेवून त्यावर काम करू शकते. बापरे. म्हणजे 300 पानांची माहिती एका वेळी? हो. तुम्ही सुरुवातीला काय विचारले होते आणि आता काय विचारत आहात याचा पूर्ण संदर्भ ते या विंडोच्या मदतीने लक्षात ठेवते. हे ऐकायला भारी वाटतंय. पण एका सामान्य युजरच्या दृष्टिकोनातून याचा खरा फायदा काय? समजा एखाद्या व्यक्तीला रोजच्या कामासाठी हे वापरायचं आहे तर या 128K टोकनचा प्रत्यक्ष उपयोग कसा होतो? याचा सर्वात मोठा फायदा क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजेच कल्पक लेखनामध्ये होतो. नक्कीच. जेव्हा एखाद्याला मोठा ब्लॉग लिहायचा असतो किंवा YouTubeसाठी आकर्षक स्क्रिप्ट तयार करायची असते किंवा अगदी नवीन कथेची रचना करायची असते तेव्हा ChatGPTचा हातखंडा आहे. कारण ते संदर्भाशी जोडून राहतं. अगदी बरोबर. हे टूल केवळ शब्दांशी जुळवाजुळव करत नाही तर त्यात एक प्रकारचा मानवी स्पर्श, भावना आणि कल्पकता आणते.
कारण ते मागील संदर्भांशी जोडून पुढे लिहू शकते. इथे मला एक गमतीशीर उदाहरण आठवते. कोणतं? समजा एखाद्याला ऑफिसमध्ये सुट्टीचा अर्ज लिहायचा आहे, हां. पण तो नेहमीच्या कंटाळवाण्या भाषेत नकोय. हां. जर त्या व्यक्तीने सुट्टीचा अर्ज शेक्सपियरच्या नाटकातल्या संवादासारखा अतिशय नाट्यमय लिहून दे असा प्रॉम्प्ट दिला, हां. तर ते खरोखरच तसा अर्ज तयार करून देते. हो, मी पाहिलंय ते. अतिशय उत्तम प्रकारे लिहितं. आणि फक्त लेखनच नाही, तर शिकवण्याच्या बाबतीतही हे टूल कमाल करते. हां. कठीण आणि गुंतागुंतीचे विषय अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्यात हे टूल एखाद्या कुशल शिक्षकासारखं काम करते. नक्कीच. एखाद्या शिक्षकाप्रमाणे ते मोठ्या आणि कठीण संकल्पनांचे छोटे तुकडे करून समजावते. बरोबर. याशिवाय याच्याशी संवाद साधताना जी कन्व्हर्सेशन क्वालिटी मिळते ती अतिशय नैसर्गिक असते. म्हणजे अगदी माणसाशी बोलल्यासारखं. विचारून माहिती अधिक स्पष्ट करून घेता येते. आणि ते अजिबात न कंटाळता सविस्तर उत्तरे देते, हे विशेष आहे. हो, आणि संदर्भ साहित्यात याचा कोडिंगसाठी कसा उपयोग होतो यावरही मोठा भर दिला आहे. डेव्हलपरसाठी तर हे एका जादूच्या कांडीसारखे आहे. हो, कोडिंगमध्ये तर खूपच फायदा होतो. प्रोग्रामर्सना एखादा हरवलेला सेमिकोलन शोधण्यासाठी किंवा कोडमधला एखादा छोटा लॉजिकल दोष शोधण्यासाठी कधीकधी 5-5 तास लागतात. बापरे. पण कोडिंग करताना येणाऱ्या चुका शोधण्यात, ज्याला आपण डिबगिंग म्हणतो, त्यात ChatGPT प्रचंड वेगवान आहे. तो दोष हे टूल 5 सेकंदात शोधून काढते आणि तो कसा दुरुस्त करायचा हेही सांगते. हे अगदी अचूक निरीक्षण आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या जगात वेळ हीच संपत्ती असते आणि तिथे हे टूल खूप मोठी भूमिका बजावते. हो, नक्कीच. म्हणजेच जेव्हा कल्पकता, सोशल मीडियासाठी आकर्षक मार्केटिंग टेक्स्ट तयार करणे आणि एखादा विषय शिकवण्याचा मुद्दा येतो, तेव्हा तुलनात्मक अभ्यासानुसार ChatGPTचे पारडे नक्कीच जड आहे. बरोबर. पण चित्र इथेच रंजक होतं, कारण आता आपण गुगलने बनवलेल्या जेमिनीच्या अंगणात प्रवेश करणार आहोत. हा भाग खूपच महत्वाचा आहे. जर ChatGPT कल्पकतेचा राजा असेल, तर संदर्भ साहित्यानुसार जेमिनी हा संशोधनाचा आणि डेटाचा एक अथांग महासागर आहे. इथले तांत्रिक बारकावे खरोखरच थक्क करणारे आहेत. मगाशी आपण ChatGPTच्या 128K टोकन्सबद्दल सविस्तर बोललो. हो, 300 पानांचं पुस्तक. बरोबर. पण जेव्हा आपण जेमिनीच्या कॉन्टेक्स्ट विंडोबद्दल बोलतो, तेव्हा तो आकडा एवढा मोठा आहे की सामान्य कल्पनेच्या पलीकडे जातो. म्हणजे किती? संदर्भ साहित्यानुसार जेमिनीची प्रगत आवृत्ती एकाच वेळी तब्बल 1 दशलक्ष म्हणजे 1 मिलियन टोकन्स माहिती प्रोसेस करू शकते. 1 मिनिट? 1 दशलक्ष टोकन्स? हे जरा जास्तच वाटतंय. याचा नक्की अर्थ काय होतो? हा डेटा किती मोठा असू शकतो? हा राग खरोखरच प्रचंड आहे. मगाशी आपण 128K टोकन्सची तुलना एका 300 पानांच्या कादंबरीशी केली होती. हो. आता 1 दशलक्ष टोकनची कल्पना करा. समजा हॅरी पॉटर मालिकेतील सगळी 7 पुस्तके, सोबतच ब्रिटानिका विश्वकोशाचे अनेक खंड आणि अनेक वर्षांचे कायदेशीर दस्तावेज, हे सगळं एकाच वेळी डोळ्यांसमोर ठेवले आहे. बापरे, एवढा सगळा डेटा. जेमिनी हे सगळं एका झटक्यात वाचू शकते. एवढेच नाही, तर या अवाढ्य डेटामधून एखादा अतिशय सूक्ष्म संदर्भ शोधून काढणे किंवा शेकडो पानांच्या रिसर्च पेपरचे अचूक विश्लेषण करणे, हे काम काही सेकंदात होऊ शकते. हे तर अविश्वसनीय आहे. हो, इतक्या मोठ्या प्रमाणावर माहिती एकाच वेळी हाताळण्याची ही क्षमता संशोधनासाठी अभूतपूर्व वरदान आहे. पण मला इथे थोडी शंका आहे. हे फक्त जास्त डेटा वाचतं एवढंच आहे का? नाही. कारण गुगलने बनवलेलं असल्यामुळे याचा अजून एक सर्वात मोठा फायदा म्हणजे गुगल इकोसिस्टम इंटिग्रेशन असायला हवा. बरोबर? अगदी बरोबर ओळखलात. म्हणजे रोजच्या वापरातील जी गुगलची ॲप्स आहेत, जसं की जीमेल, गुगल डॉक्स, गुगल शीट्स आणि गुगल ड्राईव्ह, या सगळ्यांसोबत हे टूल कसे जोडले गेले आहे? हा खूप कळीचा मुद्दा आहे. जेमिनी हे गुगलच्या संपूर्ण इकोसिस्टममध्ये अतिशय घट्ट विणले गेले आहे. म्हणजे ते थेट ॲप्समध्ये काम करतं? हो, याचा अर्थ असा की हे टूल थेट गुगल ड्राईव्हमधील एखादे मोठं प्रेझेंटेशन वाचू शकते आणि त्याचा सारांश गुगल डॉक्समध्ये लिहून देऊ शकते. हे खूपच सोयीचं आहे. आणि जर आपण याला आणखी मोठ्या चित्राशी जोडून पाहिले, तर गुगल सर्चशी थेट जोडलेले असणे ही जेमिनीची सर्वात मोठी आणि वेगळी ताकद ठरते. अच्छा. ChatGPTची इंटरनेटवर शोध घेण्याची क्षमता बऱ्यापैकी चांगली असली तरी जेमिनीचा बेसच मुळी जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनचा आहे. म्हणजे थेट गुगल सर्च. अगदी बरोबर. त्यामुळे रिअल टाईम माहिती, अगदी आत्ता घडलेल्या ताज्या बातम्या, स्टॉक मार्केटचे अपडेट्स किंवा अद्ययावत रिसर्च रिपोर्ट्स मिळवण्यासाठी हे सर्वोत्तम टूल आहे. शिवाय संदर्भ साहित्यात याच्या मल्टी मॉडेल डिझाईनबद्दल खूप रंजक माहिती दिली आहे. आणि इथेच मला वाटतं
अनेकांचा गोंधळ उडतो. हो, मल्टी मॉडेल ही संकल्पना थोडी नवीन आहे. जुन्या AI टूल्सना आधी चित्र दाखवावे लागायचे, मग ते चित्राचे शब्दात भाषांतर करायचे आणि मग त्या शब्दांवरून उत्तर द्यायचे. बरोबर. पण हे टूल मूळतःच म्हणजे नेटिव्ह टेक्स्ट, इमेज आणि व्हिडिओ एकत्र समजून घेण्यासाठी डिझाईन केलेले आहे, असे साहित्यात म्हटले आहे. हे नक्की कसे काम करते? तुम्ही जो जुन्या पद्धतीचा उल्लेख केलात त्याला स्टिच्ड मॉडेल म्हणतात, जिथे वेगवेगळी मॉडेल्स एकत्र शिवलेली असतात. अच्छा, स्टिच्ड मॉडेल. पण जेमिनी हे नेटिव्ह मल्टी मॉडेल आहे. याचा अर्थ ज्याप्रमाणे माणसाचा मेंदू एकाच वेळी डोळ्यांनी पाहतो आणि कानांनी ऐकतो, अगदी तसेच हे मॉडेल मुळातच वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांना एकाच वेळी हाताळण्यासाठी बनवले गेले आहे. म्हणजे ते व्हिडिओ पण पाहू शकतं? हो, ते एखाद्या व्हिडिओचे फ्रेम्स पाहू शकते, त्यातील आवाज ऐकू शकते आणि त्याच वेळी त्या व्हिडिओचे मजकुरात विश्लेषण करू शकते. हे तर खूपच प्रगत आहे. तसेच या सर्व गोष्टींवरून ते वेगाने कोड सुद्धा जनरेट करू शकते. हे सगळे तांत्रिक आकडे आणि मल्टी मॉडेल वगैरे ऐकायला खूपच भारी वाटतात, पण एक सामान्य युजरच्या दृष्टिकोनातून याचा खरा फायदा काय? आपल्या दैनंदिन जीवनातील व्यावहारिक कामांमध्ये ही टूल्स कशी मदत करू शकतात, यावर संदर्भ साहित्यात काही उदाहरणे आहेत का? नक्कीच आहेत. तंत्रज्ञानाचे खरे यश त्याच्या व्यावहारिक उपयुक्ततेत असते. कार्यालयीन आणि व्यावसायिक कामाचेच उदाहरण घेऊया. हो, ते जास्त रेलेव्हंट वाटेल. संदर्भ साहित्यात एक अतिशय साधे पण रोजच्या वापरातील उदाहरण दिले आहे. ईमेल लिहिण्यासाठी AIचा वापर अत्यंत प्रभावीपणे होऊ शकतो. जसं की रजेचा अर्ज. हो, समजा एखाद्याला तातडीने रजेचा अर्ज करायचा आहे. नुसते राईट अ प्रोफेशनल ईमेल फॉर लीव्ह ॲप्लिकेशन ड्यू टू अ फॅमिली इमर्जन्सी असा आदेश दिल्यास काही सेकंदातच परिस्थितीचे गांभीर्य जपणारा अतिशय व्यावसायिक आणि उत्तम भाषेत लिहिलेला ईमेल तयार होतो. यात वेळेची मोठी बचत होते आणि भाषेची अचूकताही राहते. अगदी बरोबर. विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षणासाठी तर हा एक खजिनाच उघडल्यासारखा आहे. कठीण विज्ञान किंवा तंत्रज्ञानाचे विषय समजून घेणे आता खूप सोपे झाले आहे. हो, त्यात तर खूपच मदत होते. आपल्या साहित्यातील विशिष्ट उदाहरणे पाहायची झाल्यास, जर एखाद्या विद्यार्थ्याने विचारले एक्सप्लेन सेमीकंडक्टर्स इन सिंपल मराठी, तर हे टूल अतिशय सोपे उदाहरण देऊन सांगते की सेमीकंडक्टर म्हणजे असा पदार्थ जो विजेला कधी वाहू देतो तर कधी अडवतो, अगदी ट्रॅफिक पोलिसासारखा. आणि हे फक्त वरवरच्या माहितीपुरते मर्यादित नाहीये. जर एखाद्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने विचारले एक्सप्लेन फॅब्रिकेशन स्टेप्स ऑफ LED इन मराठी, तर हे टूल स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती देते. म्हणजे अगदी सविस्तर प्रक्रियेसकट. हो, उदाहरणादाखल सांगायचे तर सबस्ट्रेट प्रिपरेशन म्हणजे बेस कसा तयार करायचा, त्यानंतर डोपिंग प्रक्रिया ज्यातून PN जंक्शन तयार होते आणि शेवटी कॉन्टॅक्ट मेटलायझेशन जिथे विजेच्या तारा जोडल्या जातात. आणि हे सगळं मराठीत. हो, हे सगळे अतिशय सोप्या मराठीत कठीण शब्दांच्या जंजाळात न अडकता स्पष्ट केले जाते. यामुळे मूळ संकल्पना पक्की होते. आणि कंटेंट निर्मिती करणाऱ्यांसाठी तर ही एक मोठी क्रांती आहे. YouTube, व्लॉग किंवा सोशल मीडियासाठी या दोन्ही टूलचा खूप मोठा वापर होतो. नक्कीच. संदर्भ साहित्यात खास करून इलेक्ट्रॉनिक सोसायटी ऑफ इंडिया सारख्या YouTube चॅनलचे उदाहरण दिले आहे. कल्पना करूया, अशा चॅनलसाठी एक माहितीपूर्ण व्हिडिओ बनवायचा आहे. सुरुवातीला काय अडचण येते, तर विषय कोणता निवडायचा? अगदी बरोबर. अशा वेळी हे AI टूल ब्रेनस्टॉर्मिंग पार्टनर म्हणून काम करते. म्हणजे आयडियाज देतं. हो, चॅनलसाठी इलेक्ट्रॉनिक्समधील नवीन ट्रेंड्सवर आधारित व्हिडिओ आयडिया शोधणे, त्या आयडियावर आधारित सुरुवातीपासून शेवटपर्यंत सविस्तर व्हिडिओ स्क्रिप्ट तयार करणे, ज्यामध्ये कुठे ग्राफिक्स दाखवायचे आणि कुठे अँकरने बोलायचे हेही नमूद असते. हे तर खूपच उपयोगी आहे. चूक SEO टॅग्स तयार करणे, हे सर्व काम आता या AIच्या मदतीने अतिशय वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने एकाच जागी करता येते. या व्यतिरिक्त साहित्यात भाषेच्या अडसरांवर मात करण्याबद्दलही सांगितले आहे. म्हणजे इंग्रजीतील एखादा कठीण रिसर्च पेपर असेल तर त्याचे मराठीत किंवा इतर अनेक भाषांत अचूक भाषांतर करण्यासाठी याचा वापर होतो. हो, भाषेचा अडथळा आता राहिलाच नाहीये. तसेच जे लोक टेक्निकल क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी पायथन किंवा HTML सारख्या प्रोग्रॅमिंग भाषांमध्ये ऑटोमेशन स्क्रिप्ट्स लिहिण्यासाठी किंवा नवीन वेबसाईटचा पायाभूत कोड तयार करण्यासाठी ही टूल्स खूपच वेळ वाचवतात. होय, आणि याच ठिकाणी AIची खरी ताकद दिसून येते. ते केवळ माहिती देत नाही, तर आपल्या कामाचा वेग आणि गुणवत्ता अनेक पटींनी वाढवते. मग आता इथे एक मोठा आणि साहजिक प्रश्न निर्माण होतो. कोणता? अंतिम तुलना करायची झाल्यास किंवा दी अल्टिमेट शोडाऊन म्हणता येईल, नक्की कोणते टूल्स कधी वापरावे?
कारण दोन्हीकडे स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये आणि ताकद आहे. बरोबर. एकाच वेळी दोन्ही टूल्सचं सबस्क्रिप्शन घेणे किंवा दोन्ही समान पातळीवर वापरणे गोंधळाचे ठरू शकते. हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. माहितीचं वर्गीकरण करून याचे काही साधे आणि व्यावहारिक नियम आपण ठरवू शकतो. म्हणजे रूल ऑफ थंब म्हणता येईल. अगदी तसंच. पहिला नियम, जर मुख्य उद्दिष्ट एखादी यूट्यूब स्क्रिप्ट लिहिणे, ब्लॉग किंवा लेख लिहिणे, आकर्षक कथा रचणे, सोशल मीडियासाठी कॅप्शन्स तयार करणे किंवा एखादी कठीण संकल्पना एखाद्या संयमी शिक्षकासारखी सोप्या भाषेत शिकून घेणे असेल, तर तिथे मानवी कल्पकतेची जास्त गरज असते. अशा वेळी ChatGPT जास्त उपयोगी पडते. अगदी बरोबर. आणि दुसरा नियम, जर उद्दिष्ट गुगल डॉक्समध्ये थेट लेख तयार करणे, गुगल शीट्समधील डेटाचे विश्लेषण करणे, अगदी नवीन आणि कालच घडलेल्या अद्ययावत विषयांवर रिसर्च करणे किंवा 1 दशलक्ष टोकन्स इतक्या मोठ्या क्षमतेचा वापर करून शेकडो पानांचे दस्तऐवज एकाच वेळी समजून घेणे असेल, तर तिथे गुगल जेमिनी जास्त प्रभावी आणि उपयुक्त ठरते. आणि या संदर्भ साहित्यात वाचताना मला सर्वात भारी गोष्ट कोणती वाटली माहितीये? काय वाटली? ती म्हणजे या दोन्ही टूल्सचा एकत्रित वापर करण्याची कल्पना, ज्याला साहित्यात एक प्रकारचा अल्टिमेट हॅक म्हटले आहे. हो, तो भाग खूपच रंजक आहे. समजा इलेक्ट्रॉनिक्स, VLSI किंवा सेमीकंडक्टर सारख्या अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीच्या तांत्रिक विषयांवर एखाद्याला मोठं संशोधन करायचे आहे. अशा वेळी काय करायचे? तिथेच खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानाची सांगड घातली जाते. अशा वेळी एखाद्याने फक्त एकाच टूलवर अवलंबून न राहता स्मार्ट पद्धतीने दोन्हीचा मेळ घालावा. म्हणजे दोन्ही एकत्र वापरायची. हो, सुरुवातीला त्या कठीण विषयाची मूळ संकल्पना आणि बेसिक पाया समजून घेण्यासाठी ChatGPTचा वापर करावा. कारण ते एक उत्तम शिक्षक आहे आणि ते विषय खूप साध्या उदाहरणांसह समजावते. बरोबर. आणि एकदा का पाया पक्का झाला की त्यानंतर त्याच विषयावरील अगदी अद्ययावत रिसर्च पेपर्स शोधण्यासाठी, रिअल टाईम डेटा मिळवण्यासाठी किंवा मोठ्या डेटासेटचं सखोल विश्लेषण करण्यासाठी जेमिनीचा वापर करावा. या दोन्ही टूलचा असा समन्वय साधल्यास संशोधनाचे सर्वोत्तम आणि अचूक परिणाम मिळतात. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर या संपूर्ण चर्चेचा आणि विश्लेषणाचा अर्क आपण अतिशय सोप्या 2 वाक्यांत असा सांगू शकतो. ChatGPT म्हणजे अफाट कल्पकता आणि उत्कृष्ट शिक्षण पद्धती, आणि गुगल जेमिनी म्हणजे अचूक माहितीचा शोध, डेटा विश्लेषण आणि गुगल इंटिग्रेशन. अगदी योग्य शब्दांत मांडलात. वेळ वाचवणे आणि आपल्या रोजच्या कामांची गुणवत्ता अनेक पटींनी वाढवणे हे या दोन्ही टूलचे मुख्य फायदे आहेत. आणि जाता जाता या सर्व साहित्यातून आणि चर्चेतून एक असा विचार पुढे येतो ज्यावर सर्वांनी नक्कीच थोडा वेळ काढून विचार करायला हवा. कोणता विचार? साहित्यात असे नमूद केले आहे की AIचा वापर करून आज एखादं यूट्यूब चॅनल शून्यातून ग्रो करता येते किंवा सेमीकंडक्टर रिसर्च सारखे अत्यंत प्रगत आणि गुंतागुंतीचे संशोधनही एका लॅपटॉपवर बसून करता येते. खरं हे पूर्वी अशक्य वाटायचं. हो, जर आजच्या घडीला ही टूल्स 1 दशलक्ष टोकन्सचा प्रचंड डेटा काही सेकंदात वाचून काढू शकतात, कठीण कोडिंग करू शकतात आणि मानवी भावना समजून सर्जनशील स्क्रिप्ट्स लिहू शकतात, तर विचार करा, जेव्हा ही 2 वेगवेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता, म्हणजे एक अत्यंत कल्पक आणि दुसरी अफाट विश्लेषक, भविष्यात एकमेकांसोबत अधिक जोडली जाईल आणि मिळून एकाच ध्येयासाठी काम करू लागेल, तेव्हा मानवी कल्पकतेच्या, विज्ञानाच्या आणि संशोधनाच्या कक्षा किती रुंदावतील. बापरे, हा खरोखरच अंगावर काटा आणणारा आणि तेवढाच उत्साहवर्धक विचार आहे. तंत्रज्ञानाची ही झेप आपल्या सगळ्यांसाठीच खूप नवीन आहे आणि ती रोज अनेक नव्या शक्यतांनी विस्तारत आहे. नक्कीच. आणि याचा अभ्यास करत राहणं खूप गरजेचं आहे. या सर्व माहितीच्या आणि विश्लेषणाच्या आधारे आता शोध घेण्याची वेळ आली आहे. श्रोत्यांनी या दोन्ही टूल्सचा स्वतः प्रयोग करून पाहायला हवा. त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारावेत, त्यांच्याकडून रोजची कामे करून घ्यावीत आणि बघावे की कामाच्या पद्धतीत आणि वेळेत किती सकारात्मक फरक पडतोय. हो, स्वतः अनुभव घेतल्याशिवाय याची ताकद समजणार नाही. आजच्या या विशेष सखोल विश्लेषणात आपण इथेच थांबणार आहोत. ही चर्चा नक्कीच माहितीपूर्ण ठरली असेल अशी आशा आहे. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका रंजक, विचार करायला लावणाऱ्या आणि माहितीपूर्ण प्रवासात. तोपर्यंत नवीन गोष्टी शिकत रहा, तंत्रज्ञानाशी मैत्री करा आणि नवनवीन शोध घेत रहा. धन्यवाद. धन्यवाद.